आज सकाळी 32 शिराळा इथून उद्योगांसाठी लागणारा बायोगॅस घेऊन एक ट्रक कोल्हापूरच्या दिशेने येत होता। 10 वाजण्याच्या सुमाराला नागाव फाटा इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ हा ट्रक आल्यानंतर बायोगॅस टँकमधून आवाज होऊन गॅस गळती सुरू झाली। ट्रक चालक दत्तात्रय फराकटे यांनी रस्त्याच्या बाजूला ट्रक उभा केला। स्थानिकांनी याची माहिती पोलीस आणि अग्निशमन दलाला दिली। बायोगॅस टँकमधून गॅस गळती होऊन धूर येत असल्यानं लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। याच दरम्यान ट्रक चालक दत्तात्रय फराकटे यांनी प्रसंगावधान राखत गॅस टाकीची पाहणी केली। त्यावेळी त्यांना वॉल्वमधून गळती होत असल्याचं आढळून आलं। त्यांनी तात्काळ वॉल्व बंद करून गॅस गळती थांबवली। या ठिकाणी काही काळ वाहतूक कोंडी झाली होती। शिरोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली। दरम्यान शिरोली पोलिसांसह अग्निशमन दलाचे जवानही घटनास्थळी दाखल झाले होते।